हा हो हा असं झालं होतं का? नाही नाही बर 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 हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो ठेवा. आबा आबा रडायचं नाही हा नाही रडायचं नाही बघा अशानं तुम्हाला त्रास होईल हा तब्येत बिघडेल मग तुमची हा प्लीज प्लीज असं रडू नका प्लीज बस शांत व्हा. सदा हो काय राजाची डेड बॉडी. आबा मी फोन केला होता ना मंदिराच्या विश्वस्तांना. काय झालं माहितीये ही बातमी आपल्याला मिळेपर्यंत उशीर झाला होता हो. म्हणून मग त्यांनी राजाचे अंत्यसंस्कार करून चला म्हणजे राजाच्या अंत्यसंस्काराची अंत्यदर्शनाची सुद्धा संधी मिळाली नाही. तसं नाही हो आबा. सदा काय नेहा कशी आहे? हा रडली का ती? सदा मगाशी ते जे काय बोलली ना ते मला नाही पटलं. तिचं ते बोलणं आणि राजाच्या मरणाची बातमी येणं. नाही नाही एक मिनिट आबा तुम्ही शांत व्हा बरं. असा विचार का करताय तुम्ही आबा? हे बघा राजाच्या जाण्याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे हो. तिला सुद्धा आहे. पण म्हणून नेहा जे बोलली ते चुकीचं आहे असं नाही वाटत मला. सदा हो आबा असं नाही वाटत मला. आबा तुम्ही ना तुमच्या एकदा मनाला विचारून बघा ना तुम्हाला सुद्धा पटेल. सांगा ना राजाने नेहावर आतापर्यंत अन्याय केलेला नाहीये का? विचारा ना तुम्ही. ह्या आपल्या घराकरता नेहानं सर्वस्व पणाला लावलंय हो. नाही लावलं का? या घराचं सुख दुःख तिनं आपलं मानलं ना. हो श्रीकांतला सोडून ती या घरात आली आबा. या घराशी आपल्या एकनिष्ठ राहिली ती. सगळ्याच्या बदल्यात तिला विचारायला काय मिळालं आबा? काय मिळालं? प्रतारणा आणि एक असं अनिश्चित आयुष्य. एका नवऱ्या मुलीचं काय स्वप्न असतं नवऱ्याबद्दल हा? की कौटुंबिक सुख मिळावं आपल्याला. ते मिळालं तिला? राजा सुद्धा ना आबा कायम आपल्या मनासारखंच वागत आला. त्याचं स्वप्न त्याचं ध्येय त्याचा हट्टीपणा सगळं जे काय आहे ना ते सगळं त्याचं. संसार हा एकट्याचा नसतो रे दोघांचा असतो. आणि नेमकी ही गोष्ट तो विसरूनच गेला होता. कुठल्याही निर्णयात